देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधल्या सभेत देशाला काही आवाहनं केली आणि या आवाहनानंतर देशभरात एका वेगळ्याच शक्यतेची चर्चा होऊ लागली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या सभेमध्ये पेट्रोल डिझेल वाचवण्यावर भर द्या, खनिज तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी विनाकारण पेट्रोल डिझेल नासवू नका, परदेशी पर्यटन टाळा, पुढच्या एका वर्षात सोनं खरेदी करू नका, शेतीतील सेंद्रिय खतांचं प्रमाण हे 50% कमी करा, यामुळं देशाचा परकीय चलनावर होणारा खर्च कमी होईल आणि देशाचं चलन मजबूत होईल असा आशावाद व्यक्त केला। पण या घोषणेमुळे देशात एक वेगळीच चर्चा चालू झाली, ती म्हणजे देशाची अर्थव्यवस्था आलबेल आहे ना? नक्की असं काय घडलं ज्यामुळे पंतप्रधान थेट सोनं खरेदी करू नका असं आवाहन करतात? खरं अशी घोषणा करणारा किंवा अशा संबंधाच्या घोषणा करणारा भारत हा काही पहिला देश नाही। मोदींनी घोषणा करण्यापूर्वी जवळपास 70 देशांनी अशा पद्धतीच्या निर्णयाची घोषणा केली आहे, ज्यात वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा अशा उपाययोजनांचा समावेश आहे। मात्र यामागची कारणं वेगळी आहेत। नक्की काय आहेत ती कारणं? जगातली बहुसंख्य देश एकाच वेळी असे निर्णय का घेत आहेत? कोरोनासारखं लॉकडाऊन पुन्हा लागणार आहे का? नक्की जगात काय चाललंय या सगळ्यांची उत्तर घेऊन पुढची काही मिनिटं मी तुमच्या सोबत असणार आहे। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेत इंधन बचत, परदेशी प्रवास टाळणे अशा गोष्टींचा उल्लेख केला। यामुळे भारताचा परकीय चलनावर होणारा खर्च कमी होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। पण त्यामुळे झालं उलटच। लोकांच्यात एक भीती पसरली, एक गैरसमज पसरला। देशाची अर्थव्यवस्था ठीक तर आहे ना? कोरोनासारखी परिस्थिती परत येते का? त्यात एक भीती हंता व्हायरसची पण होती, पण तुर्तास तरी कुठल्या पॅन्डेमिकची भीती नाहीये। अर्थव्यवस्था अगदी स्टॉपला आहे किंवा सगळंच आलबेल आहे असंही नाहीये, ठीकठाक आहे। मग नक्की मेघ काय आहे या आव्हानामागे? याची दोन कारणं आपण समजून घेऊयात। एक, इराण वर्सेस इस्रायल आणि अमेरिका युद्ध, आणि दुसरं जागतिक तापमान वाढ। नुकतंच इस्रायलनं अमेरिकेच्या साथीनं इराणवर हल्ला केला। यात इराणच्या इंधन साठ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। परिणामी इराणनं सौदी, बहारीन, कतार अशा अमेरिकेच्या फेवरमधल्या राष्ट्रांवर हल्ला केला, त्यांच्या तेल साठ्याला नुकसान पोहोचवलं। सोबतच इराणनं होर्मुझची सामग्री देखील अडवली। हे अरब देश जे आहेत ते जगाला मोठ्या प्रमाणात खनिज तेल पुरवतात, त्यामुळे परिणामी जागतिक तेल आणि LPGचा पुरवठा खंडित झाला, किमती वाढल्या। नुकतीच केंद्र सरकारनं व्यावसायिक गॅसची किंमत एका टाकीमागं जवळपास 950 रुपयानं वाढवली आहे। यासाठी इंधन बचत, पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून रिन्युएबल ऊर्जा स्रोतांकडे वळणं हा पर्याय असू शकतो। यामुळेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगानं इंधन बचतीचा सल्ला जगाला दिला। त्यामुळे जगातल्या 70 देशांनी वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शाळा असे उपाय काढले। यामुळे लोकांचा प्रवास वाचेल, यामुळे आपसूक इंधन बचत होईल। जिथे जिथे घरून काम करणं शक्य आहे तिथं संबंधित कार्यालयांना घरून काम करायला परवानगी द्यावी असे आदेश देखील काही देशांनी आता कायदेशीररित्या काढलेत। जपान, चीन अशा मोठ्या राष्ट्रांसोबतच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ अशा छोट्या राष्ट्रांचा देखील यात समावेश आहे। यासोबतच शाळा ऑनलाईन करता येतील का या दृष्टीने देखील बऱ्याचशा देशांमध्ये नियोजन चालू आहे। प्रवास करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी किंवा कारपूलिंग सारखे ऑप्शन वापरावे असे सल्ले दिले जात आहेत, कारण इंधन टंचाईची परिस्थिती ही येत्या काही दिवसात आणखीन गंभीर बनू शकते। याला आणखीन एक अँगल आहे, तो म्हणजे पंतप्रधान मोदी म्हणतात क्रयशक्तीत महिलांचा सहभाग वाढवणं। बऱ्याचदा घरगुती जबाबदारींमुळे महिला घराबाहेर कामाला पडू शकत नाहीत, मात्र त्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करून दिला तर त्या आणखीन सक्रियपणे क्रयशक्तीत आपला सहभाग नोंदवू शकतात। पंतप्रधानांच्या मते भारताच्या वर्कफोर्समध्ये महिलांचं प्रमाण वाढवणं हे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिवार्य आहे। फ्लेक्झिबल वर्किंगमुळे सुशिक्षित महिलांना नोकरी सोडण्याची गरज पडणार नाही। विशेषतः IT आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी वर्क फ्रॉम होम हे एक वरदान ठरेल। यामुळे देशाच्या GDPत देखील वाढ होईल। यासाठीच भारत सरकार देखील आगामी नवीन कामगार कायद्याअंतर्गत वर्क फ्रॉम होमला कायदेशीर चौकट देण्याचा विचार करतं। यामध्ये कामाचे तास, कर्मचाऱ्यांचे हक्क, त्यांच्या सामाजिक सुरक्षेचे निकष निश्चित केले जातील। सोबतच मोदीजींनी परकीय चलन वाचवण्यासाठी परदेश प्रवास टाळा, देशांतर्गत पर्यटन करा, सोनं खरेदी करू नका असंही म्हटलं। यामागचं कारण सापडतं ते सरकारी गंगाजळीत झालेल्या तोटीत। एअर इंडियाच्या 8 मेच्या बातमीनुसार 1 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 7.7 अब्ज अमेरिकन डॉलरने घटून 690 अब्ज अमेरिकन डॉलरवर आलाय। तर भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार सोन्याचा साठा हा 5 अब्ज अमेरिकन डॉलरने घटून 115 अब्ज अमेरिकन
अमेरिकन डॉलर झाला आहे। या साठ्याचा सर्वात मोठा घटक असलेली परकीय चलन मालमत्ता देखील या आठवड्यात 2.7 अब्ज अमेरिकन डॉलरनं घटून 551 अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे। ही कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाहीये, किंबहुना धोक्याची घंटी आहे असं म्हणता येईल। त्यामुळे भारत सध्या सावध पावलं टाकतोय असं म्हणता येईल। भविष्यात इतर देशांमध्ये माजलेली अनागोंदी किंवा आर्थिक तूट भारतात माजू नये यासाठी केंद्र सरकारनं आतापासूनच परकीय चलन खर्च करण्यावर मर्यादा आणण्याचा विचार चालू केलाय। यासोबतच तापमान वाढ हा देखील मोठा विषय। गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अनेक जणांचा मृत्यू झाला। खासगी वाहतूक प्रणालीमध्ये यामध्ये वाढ होते, म्हणूनच मोदीजींनी मेट्रो सारख्या पर्यायांचा वापर करा असा सल्ला दिला। सोबत वर्क फ्रॉम होमचा थेट संबंध पर्यावरणाशी जोडला गेलाय। जर मोठ्या संख्येनं लोक घरातून कामं करू लागले तर रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल, पर्यायानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यास मदत होईल। महानगरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी देखील हा एक प्रभावी मार्ग आहे। वर्क फ्रॉम होमच्या धोरणामुळे मुंबई, दिल्ली, बेंगलोर सारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकऱ्या मर्यादित राहणार नाहीत। गावाकडे राहून देखील तरुण जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम मधून काम करू शकतात। यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, प्रतिभावान तरुणांचं शहरांकडे होणारं स्थलांतर थांबेल, आपसूक इंधनात मोठी बचत होईल आणि पर्यावरणाला हातभार लागेल। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर इतर मुद्दे जरी पटण्यासारखे असले तरी एका आव्हानावर मात्र मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे। त्या विरोधात ज्वेलर संघटना पीएमओच्या अधिकाऱ्यांना देखील भेटणार आहे आणि ते आव्हान म्हणजे 1 वर्ष सोनं खरेदी करू नका। मुळातच सोनं खरेदी हा मुद्दा फक्त परकीय गंगाजळीशी निगडीत नाही। एखादा माणूस जर एखादं सोन्याचं कॉईन खरेदी करत असेल तर त्यामागं ज्वेलर असतो, तो कॉईन घडवणारा कारागीर असतो, कॉईन विकणारा सेल्समन असतो, त्या कॉईनचं बिल स्वीकारणारा अकाउंटंट असतो। अशी मोठी साखळी या एका सोन्याच्या कॉईन मागं कार्यरत असते। जर देशातल्या लोकांनी 1 वर्ष सोनंच खरेदी केलं नाही तर सोन्याच्या व्यवसायात भांडवल गुंतवणाऱ्या दुकानदारासहित त्या प्रत्येक माणसाच्या उदरनिर्वाहाचं काय, जो या फील्डमध्ये कार्यरत आहे, हा मोठा प्रश्न आहे। मोदींच्या आव्हानानंतर जर देशातल्या लोकांनी हे आव्हान गांभीर्यानं घेतलं तर लाखो लोक बेरोजगार होतील। मग त्यात कॉईन तयार करणाऱ्यापासून विकणाऱ्यापर्यंत ते भांडवल गुंतवण्यापर्यंत सर्वच जणांचा समावेश आहे। त्यासोबतच पंतप्रधान जेव्हा जनतेला खनिज तेल म्हणजेच पेट्रोल, डिझेल विनाकारण वाया घालवू नका, विनाकारण गाड्या वापरू नका, परदेश प्रवास करू नका असा सल्ला देतात, तेव्हा हा सल्ला ते देशातल्या राजकारण्यांना, नेत्यांना, मंत्र्यांना देणार का, हा देखील मोठा प्रश्न आहे। कारण राजकारण्यांच्या मागं धावणाऱ्या 4 चाकी गाड्यांची लाईन आपल्या देशाला नवीन नाही। कुठलाही मंत्री, आमदार, खासदार जाणार असेल तर सिग्नलवर सर्वसामान्य नागरिकांना अडवून या गाड्या एकामागोमागे एक सोडल्या जातात। बरं, एका आमदाराच्या गाडीमागं प्रशासनाच्या गाड्यासोबत त्याच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या देखील विनाकारण फिरतात। त्यामुळे मोदीजी आता हा सल्ला राजकीय नेत्यांना देखील देणार का आणि ते ऐकणार का, हा मोठा प्रश्न या निमित्तानं पडतो। यासोबतच मोदीजी स्वतः म्हणाले की परदेश दौरे टाळा आणि आता ते स्वतः येत्या 2 दिवसातच 5 दिवसांच्या युरोपमधल्या 4 देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। मग परदेश प्रवास हा फक्त सर्वसामान्यांनी टाळायचा का? प्रश्न बरेच आहेत, त्याची उत्तरं शोधावी लागतील। मोदीजींच्या हैदराबाद येथील सभेत देशाला केल्या गेलेल्या आव्हानामागे ही सगळी कारणं होती। तुमची या प्रकरणाबाबत काय मत आहे? नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला देशवासी सकारात्मक प्रतिसाद देतील का? यामुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा अशा उपायांमुळे इंधनाची बचत होईल का? पर्यावरणाला हातभार लागेल का? जर नेपाळसारखा देश पहिल्यांदा सत्तेत आलेला पंतप्रधान हा मंत्र्यांसहित स्वतःची VVIP सुविधा आणि त्यावरून गाड्यांवर होणारा खर्च कमी करू शकत असेल, थांबवू शकत असेल, तर मग हे भारतात का नाही? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।